नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार आणि सकाळी आम्ही हा भाजीपाला सकाळी म्हणजे 1-1.5 तासापूर्वी जाऊन हा भाजीपाला आम्ही घेऊन आलो. आत्ता किती वाजले तो 12:30 झालेत. हे जेवतात, स्वयंपाक तयार झालाय पण ते जेवून घेत आहेत. मी नाश्ता केला होता त्यामुळे मी थोडीशी लेट जेवणार आहे. आणि हे दोघी आल्या म्हणून पण आली. एक 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 येत. हा बरोबर. मी पार्सल मागवलं एक, ते आलंय आता. तर म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूयात. आणि काय सांगायचं, हा मी यात मागवलंय काय ते दाखवते आणि कशासाठी तेही सांगते. माझी कैची कुठे आहे ग? ना यात मी हे शेल्फ मागवलं. हा चांगलेच मोठे आलेत, मला नव्हतं वाटलं इतके मोठे येते. तर हे प्लास्टिकचे विदाउट ड्रिल्स लावायला, जे मला आहे ना बेसिन जवळ आणि बाहेर लावायचे, जे युटिलिटी एरिया ना तिथे होतं काय, जे आपल्या घासण्या वगैरे आहेत ना त्या तशाच ठेवल्या जातात आणि त्याचा वास येतो, तो मला अजिबात आवडत नाही. म्हटलं मग त्याच्यासाठी आधी हे प्लास्टिकचे आहेत, क्वालिटी खूप छान आहे प्लास्टिकचं जरी असेल तर मला हे पाहायचं होतं यूज करून की किती चांगले. स्टीलचे पण मिळत आहेत पण म्हटलं आधी हे वापरून पाहूयात याचा किती उपयोग होतो आणि त्यानंतर मग ते मागवायचे की नाही ते पाहूयात. तर आधी हे लावून घेते मी. मी ते लावलं खरं पण ते थोडं ना तिरकं लागले. स्लोप मध्ये लागले आणि हे एक इथे लावले म्हणजे आता हे जी खालची जागा आहे ना ही मोकळी राहील, नाहीतर हे ना ओलं राहतं सतत आणि हे असे डाग पडत आहेत. ते छान क्लीन करत जाता येईल. इथे असं लावलं, खाली पसाराही नाही राहणार. असं तर ते खूप छान आहे. आता फक्त ते छान व्यवस्थित टिकलं गेलं पाहिजे, चिटकलं पाहिजे म्हणजे ओके. आणि मग मी स्टीलचं पाहिलंय तर हे वापरून पाहते कसं आहे. काही दिवसांनी मग ते मागे ना हे चॉकोपाय आहेत हे वाले, जे अगदी 30 सेकंद ना मायक्रोवेव्ह केले होते, ते काहीसे असे झालेत. आणि हे मला आवडतं, त्यातलं हे जे मॅशमॅलो आहे ना ते छान असं फुलतं. ते चॉकोपाय आणले ना की मी नेहमी असं करत असते याचं. हो तुला पण एक केले. आणि इथे ना आम्ही सगळं आवरले. हा देवारा इकडचं इकडे घेतलाय आणि इलेक्ट्रिशियनची वाट बघतोय कारण हा टीव्ही आम्हाला आहे ना तो इथे खाली घ्यायचा आहे. तर ते येईपर्यंत हे खाऊन घेत होता मी. फायनली टीव्ही मी इकडे करून घेतला आणि देवाऱ्यात इथे केलाय. इथे टीव्ही इथला काढला, इथे होता आधी टीव्ही आणि हे वरती केलं. म्हणजे काय व्हायचं, इथून खुर्ची वगैरे घेताना किंवा नवन्या खेळताना तर ते तिच्या डोक्याला लागायला लागलं होतं. मग ते वरती घेतलं, टीव्ही काढून इथे लावला आणि देवारा इकडे केला. आणि आता ना आम्ही चौघांनी आवरले, तिघच येतं अजून पण तोंडात. आम्ही चौघांनी आवरले आणि खूप म्हणजे मला वाटतं वर्षांनी प्रॉपर शॉपिंगला असं चाललोय. शॉपिंग पण माझी नाही आहे, मनूची करायची. कारण मनूचा बर्थडे येतो आता 15 दिवसात. 23 तारखेला तिचा बर्थडे आहे, 23 ऑगस्टला. तर त्याचीच थोडीफार काही जी शॉपिंग आहे ती करायची, त्यासाठी चाललं. हो नाही करता करता निघालो आणि आता जवळपास बापरे बराच वेळ झाला. हो हा मी छान आहे, यांचंच काम चालू होतं. चलो निघूयात. किती चालले म्हणून किती चालला? आम्हाला फिरायला असेल ना की आमची सॉरी खुश. तर आम्ही घरी आलो थोडीफार खरेदी करून आणि आल्या पहिले ना दुधाचं खायला बनवलं. आणि खरेदी आम्ही अगदी छोटीच केली आहे.
तर खरेदी फक्त मुलींची केली आहे, अशी विशेष काही नाही. नवरण्यासाठी फ्रॉक्स घेतलेत. खरं खरेदी आम्ही करायला गेलो होतो फक्त मनूचा बड्डे येणार आहे म्हणून. पण आम्ही जेव्हाही जातो ना बाहेर तर मनूसाठी घेतलं की नवरण्यासाठी घेतो, आणि स्पेशली मनूसाठी जात असतो घ्यायला. आपण जे घेतो ना, म्हणजे मनूचं 10 रुपयाला भेटलं ना, नवरण्याचं डायरेक्ट 100 रुपयाचं असतं, असं काहीचं. ते हे फ्रॉक्स घेतले आणि ना हे क्यूटचे शूज मिळालेत जे आम्ही ना मनूसाठी आणलेत. खूप छान दिसत आहेत, अगदी सॉफ्ट आहेत सगळे, बाहेर घालून जाण्यासारखे नाही आहेत पण छान आहेत, खूप क्यूट वाटले तर हे. आणि बाकीचे हेच मुलींचे रबर क्लिप. आणि आता ना हे नवरण्यासाठी घेतले आणि मनूसाठी दाखवते. आणि मनूसाठी हे तर खरं आधी हे हवं होतं नवरण्याला. आम्ही जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा तर नवरण्याचं असं होतं की तिला पण हेच पाहिजे, असंच पाहिजे, आणि त्यांच्याकडे एकच होतं. मग तिथे अजून पाहिलं तर हे दिसलं, आणि तिने हे या बेल्टमुळे अजिबात नाही घेतले, हेअर बेल्टमुळे, हेअर बँडमुळे किंवा हेअर बेल्ट काय म्हणतात आठवतही नाही. तिने हे चष्मेमुळे हे घेतले. आता पाहूयात किती दिवस टिकवते. आणि म्हणा तिथे मला पण हे खूप क्यूट वाटले. मी माझ्यासाठी ही एक पिन आणली बस, आणि एक साधं बेल्ट आणलं आहे नवरण्यासाठी. आणि बाकीचे जे काही छोटे मोठे क्लिप्स किंवा क्रंचीज वगैरे ते घेऊन आले. बाकी असं विशेष काहीही आणलेलं नाही आहे. आणि आमच्याकडे ना नवन्या आणि तिचे पप्पा जेवायलाही बसले. काय जेवताय बरं? हे वडापाव खातात, आणि मला त्याच्या वासाने एवढं तोंडाला पाणी सुटलं आहे की मी काय सांगू. पण मी म्हटलं की अजून एक 8-10 दिवस नाहीच खाऊयात काही बाहेरचं, पाहूयात किती फरक पडतो, आणि थोडाफार तरी नक्कीच पडेल, मग बघूयात खायचं की नाही. कारण जेव्हा आपल्याला फरक दिसतो ना तेव्हा आपण खूप कंट्रोल करू शकतो असं मला तरी वाटतं. कारण जो मला सध्या दिसतोय त्यामुळे मी आज कंट्रोल केलं आहे, आणि मी माझ्यासाठी वेगळं काहीतरी बनवणार आहे. पण त्याआधी मनूचं बनवलं आहे, तिला आधी ते गार झाले की खाऊन घेते आणि मग माझं बनवते. मलाही खरं खूप म्हणजे खूप जास्त भूक लागली, आणि सध्या ना मला पिंपल्स येत आहेत. तर माझं जे पिरियड आहे ते येऊन गेल्यावर येतात, आणि असे इथे येतात. म्हणजे गेल्या वेळेस इथे आला होता, त्याच्या गेल्या वेळेस नाही, मला वाटतं गेल्या वेळेस इथे आलं होतं, गेल्या वेळेस इथे आलं, आणि ह्यावेळेस इथे. ते नाकाच्याच आजूबाजूला काय येतं आहे ते मला कळत नाही. पण पाहूयात आता काय. तर आता हे तिला खाऊन घेते, मग माझं बनवेल, तर खूप उशीर होईल. त्यामुळे आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत, आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.